इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शेवगाव येथील वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर न्यायालय परिसरात विरोधी पक्षाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर आणि वकिलाच्या सन्मानावर थेट आघात करणाऱ्या या घटनेचा उल्हासनगर तालुका बार असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयातील वकिलांनी लाल फीत बांधून शांततापूर्ण आंदोलन करत निषेध नोंदवला। आज महाराष्ट्रात जो काही वकिलावर हल्ला झाला ही काही पहिली घटना नाही। अनेक वर्षापासून अशा पद्धतीने वकिलांवर हल्ले या महाराष्ट्रात सुरूच आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो लागू झाला पाहिजे ही वकिलांची अनेक वर्षाची मागणी आहे आणि या अनेक वर्षाच्या मागणीला इतर राज्यातले जे सरकार आहे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि अनेक राज्यात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हे लागू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ॲडव्होकेट्सवरचे हल्ले बऱ्यापैकी थांबलेले आहे। पण पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात माहीत नाही का कुणाचंही सरकार येऊ ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यासाठी फक्त आजपर्यंत आम्हाला आश्वासनच मिळालेली आहे। परंतु आजची जी घटना आहे त्याच्यामध्ये आम्ही एक पाऊल पुढे आलेलो आहोत। मला वाटतं की स्वतः मुख्य न्यायाधीश यांनी मध्यस्थी करून मी ते ॲक्ट लागू करण्यासाठी सरकारला विनंती करणार असून पाठपुरावा करण्याचं त्यांनी जाहीर केलेला आहे। म्हणून आजचा जो बंद आहे तो आम्ही मागे घेऊन फक्त निषेध या ठिकाणी करत आहोत। पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की तुम्ही वकिलांचा अंत पाहू नका। अशाच पद्धतीने जर वकिलांवर हल्ले सुरू राहिले तर आम्ही फक्त वकील नाही आहोत तर आम्ही या स्टेटचे नागरिक आहोत, आम्ही तुमचे मतदार आहोत आणि तुम्ही जर आमच्यावरच्या हल्ल्यांना सिरियसली घेत नसाल तर तुम्हाला याचं जे काही प्रतिसाद आहे ते योग्य वेळेस दाखवल्या जातील मतपेटीतून आणि याच्यातून तुमचं फार मोठं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। शेवटी आम्ही वकील बांधव कुठल्याही जाती धर्माचे असो तरी वकील म्हणून आम्ही नेहमी एकत्र आलेलो आहोत आणि यापुढे पण ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यासाठी आम्ही अशाच रीतीने एकत्र येऊ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत ॲक्ट लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही काय भूमिका घ्यायची ती एकत्ररित्या बसून ठरवू। ठिकाणी केलं होतं एकंदरीत काय प्रकरण आहे याच्यामध्ये शेगाव येथे आमचे एक वकील बंधू आहेत। न्यायालयामध्ये उलट तपास घेत असताना त्या जो पक्षकार होता त्या पक्षकाराने बाहेर येऊन आमच्या वकिलांवर हल्ला केला। त्याच्या निषेधार्थ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाने 29 तारखेला 29/10/2025 रोजी अर्जंट मीटिंग घेऊन असा ठराव पास केलेला होता की आपण 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमध्ये सर्व वकिलांनी कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव मंजूर केलेला होता आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व वकिलांनी तसा ठराव आमच्या प्रत्येक न्यायालयात आम्ही दिला। त्यानंतर 31 तारखेला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाची दुसरी मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये अटॉर्नी जनरल जे आहेत महाराष्ट्राचे गोव्याचे ते सुद्धा हजर होते। त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहेब यांनीसुद्धा फोनद्वारे संपर्क साधला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीसुद्धा त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट याची अंमलबजावणी केली जाईल। तो ॲक्ट जो आहे तो अंमलात आणला जाईल आणि असं आश्वासन दिल्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाने 3 तारखेचा जो ठराव झालेला होता त्या दिवशी कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव तर याच्यापासून आम्ही मागे झालोत आणि फक्त आम्ही असं ठरवलेलं आहे की ही जी घटना घडलेली आहे शेगावला त्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आज रोजी आम्ही लाल फीत लावून न्यायालयामध्ये कामकाज करत आहोत आणि आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत की वकिलांवर जे वारंवार हल्ले होत आहेत त्या हल्ल्यांना जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्यासाठी आजचा आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत। इथे नमस्ते, मैं एडवोकेट मल्लेश चलवादी। आज हम लोग यहाँ पे वकील वर्ग जो है ये शेगांव में हमारे एक वकील के ऊपर जो हल्ला हुआ वो कोर्ट में काम करते समय वो पक्षकार का क्रॉस एग्जामिनेशन ले रहा था। उसके बाद में उस बात को गुस्सा के उसके विरोध के पक्षकार ने उनके ऊपर हल्ला किया, बेदम मारहान किया उनको। तो उसके निषेधार्थ आज हम लोग जो है लाल फीता लगा के यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। एक्चुअली हम लोग आज काम से अलिप्त रहने वाले थे, हमारे बार काउंसिल ने वैसा निर्णय भी लिया था, परंतु इसमें हाई कोर्ट ने ये लिया इंटरफेरेंस किया
और उन्होंने हमें रिक्वेस्ट किया कि आप आपका जो आंदोलन है आज के दिन स्थगित कीजिए। और उन्होंने हमें आश्वासन दिया कि जो एडवोकेट्स प्रोटेक्शन एक्ट है, जो वकील के संरक्षण के लिए बनाया गया है, वो हम आने वाले अधिवेशन में इसको लागू करेंगे। ऐसा उन्होंने आश्वासन दिया हाईकोर्ट के चीफ जस्टिस के सामने सॉलिसिटर जनरल ने एज वेल एज सरकार के मंत्री ने। तो वो आश्वासन के मुताबिक आज हमने जो है, जो हम काम से अलिप्त रहने वाले थे, उसके बदले में हमने आज लाल फीता लगा के हमने इस घटना का निषेध किया है। और हमारी सरकार से मांगनी है कि आने वाले अधिवेशन में एडवोकेट्स प्रोटेक्शन एक्ट आप लागू कीजिए, जिस वजह से जो वकीलों पर आए दिन हल्ले होते हैं, ये सब कहीं ना कहीं रुकेगा और एक अच्छा मैसेज जाएगा और लोग वकील से झगड़ा करने से पहले 100 बार सोचेंगे कि उनको कायदा फेस करना है। तो मेरी विनती है सरकार से कि उन्होंने जल्द से जल्द एडवोकेट प्रोटेक्शन एक्ट लागू करे। अगर उन्होंने इस अधिवेशन में ये कायदा लागू नहीं किया तो हम इसके अगेंस्ट में तीव्र आंदोलन करेंगे, ऐसा यहाँ पे मैं घोषणा करता हूँ।